Today we will learn a very beautiful poem where the mind is without fear. म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही भीती नसणे. रवींद्रनाथ टागोर was the author of Gitanjali and its profoundly sensitive, fresh and beautiful verse. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली, प्रोफाउंडली सेन्सिटिव्ह, फ्रेश अँड ब्युटिफुल वर्स यासारखे अनेक ग्रंथ लिहिले. ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन टू विन द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1913. रवींद्रनाथ टागोर यांना पहिला नोबेल प्राइज मिळाला आहे. धिस पोयम इज वन ऑफ हिज वास्टली रीड अँड डिस्कस्ड पोयम. ही जी कविता आहे ही त्यांची अतिशय सुंदर आणि प्रेरणादायक कविता आहे. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगॉली. ओरिजिनलमध्ये ही कविता बेंगॉलीमध्ये आहे. अँड लॅटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेट इट इंटू इंग्लिश. त्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. धिस पोयम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. ही जी पोयम आहे ती गीतांजलीमधून घेतलेली आहे. टागोर लिव्ड ड्युरिंग द टाइम when India was ruled by the British. टागोर यांना जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी ही कविता लिहिलेली होती. बिसाइड पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश, टागोर ऑल्सो अपील्स टू गॉड फॉर सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम फॉर द पीपल ऑफ इंडिया. टागोर यांची अशी इच्छा होती की सर्व लोक हे एज्युकेशनल झाले पाहिजे आणि कुणालाही कसलीही भीती नाही पाहिजे, म्हणून त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली होती. या कवितेच्या माध्यमातून ते देवाला सांगतात की देवा आम्हाला शक्ती दे आणि लोकांना या भीतीपासून वाचव. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांची अशी इच्छा होती की या देशातील लोकांना फ्रीडम मिळावं. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि या देशातील लोकांना ज्ञान घेण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको. वेअर नॉलेज इज फ्री. सर्वांसाठी शिक्षण हे फ्री पाहिजे आहे. वेअर द वर्ल्ड हॅज not been broken up into fragment. Fragment means what? Small pieces by narrow domestic walls. लोकांमध्ये जसं जात, धर्म, वंश, परंपरा यांच्यामुळे त्यांच्यामध्ये छोटे छोटे तुकडे केले जातात. तशा प्रकारचं विभाजन आपल्या या देशामध्ये नको. Where words come out from the depth of ट्रूथ. कवीला असं वाटतं की सर्व लोकांनी खरं बोललं पाहिजे. त्यांच्या हार्टमधून खरेपणाची भावना तयार झाली पाहिजे. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. टायरलेस स्ट्रिव्हिंग मीन्स व्हॉट? प्रत्येक जण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत करतो. वेअर टायरलेस स्ट्रिव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन्स मीन्स व्हॉट? टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे प्रत्येक जण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करतो आणि त्याकरता खूप मेहनत घेतो. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट lost its way into the dreary desert sand of dead habit. Dead habit. Dead habit means what? Old traditional ritual and customs that are harmful. जुन्या रीती परंपरामुळे जर आपले नुकसान होत असेल तर त्या सवयी आपण सोडून दिल्या पाहिजे. आणि स्वच्छ असा पाण्याचा झरा
ज्याप्रमाणे वाहतो त्याप्रमाणे आपले विचारसुद्धा वाहते ठेवले पाहिजे, म्हणजे गुड थॉट ठेवले पाहिजे. Where the mind is led forward by D means who? God. आपल्या मनाला म्हणजे आपल्या माइंडला जुन्या रूढी परंपरामध्ये गुंतवून न ठेवता समोरचा विचार करावा आणि आपली प्रगती करावी. Into ever winding door and action. इव्हर वाइंडिंग थॉट्स मीन वॉट? प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा चांगला असावा. ही मीन्स दॅट वी शुड बी जनरस इन थॉट अँड ओपन माइंडेड. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्रीज अवेक. इन द लास्ट लाईन पोएट ॲड्रेस गॉड. पोएट कोणाला म्हणत आहे? गॉडला. काय म्हणत आहे गॉडला? ॲज माय फादर अँड आस्क हिम टू अवेकन हिज कंट्री इन टू ए हेवन ऑफ फ्रीडम. अशी प्रार्थना या कवितेतून केलेली आहे. आय होप यू विल अंडरस्टँड प्रॉपरली दिस पोयम. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न द थीफ स्टोरी.